नमस्कार मित्रांनो. भारताच्या राजकारणात आणि संविधानात सध्या दोन मोठ्या गोष्टी चर्चेत आहेत. पहिली म्हणजे 106वी घटनादुरुस्ती आणि दुसरं म्हणजेच 131वे घटनादुरुस्ती विधेयक 2026. समोर येणाऱ्या MPSC असो, UPSC असो किंवा इतर परीक्षा असो, त्यामध्ये तुम्हाला पॉलिटी किंवा करंट अफेअर्स संदर्भात यावरती नक्कीच प्रश्न दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला हा टॉपिक चांगल्या प्रकारे करून ठेवायचा आहे. तर प्रथम आपल्याला 131वी घटनादुरुस्ती विधेयक 2026 बद्दल बघायचे आहे. आज म्हणजे 17 एप्रिल रोजी लोकसभेमध्ये हे बिल मांडण्यात आलेले होते. महिला आरक्षणाची अंमलबजावणी 2029च्या सार्वत्रिक निवडणुकीतच व्हावी यासाठी हे विधेयक मांडण्यात आले होते. आज लोकसभेमध्ये यावरती मतदान झाले. त्यामध्ये विधेयकाच्या बाजूने 298 मतं पडली होती आणि विधेयकाच्या विरोधामध्ये 230 मतं पडली. एकूण मतं 528 आहेत. हे आकडे लक्षात ठेवायचे आहेत. यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. विधेयकाच्या बाजूने 298 मतं पडली, त्यामुळे हे विधेयक फेटाळले गेले आहे. विधेयक मंजूर होण्यासाठी एकूण 352 मतं पाहिजे होती. अशा प्रकारचा विधेयक पारित करण्याची ही दुसरी वेळ आहे. पहिला प्रयत्न 1996मध्ये SG देवगौडा जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी केलेला होता. आपण पॉईंट इथे महत्त्वाचा आहे. हे विधेयक फेल गेले आहे. याचं कारण म्हणजेच घटनादुरुस्तीसाठी आवश्यक असणारे 2/3 बहुमत म्हणजेच जे 352ची मेजॉरिटी पाहिजे होती ती या विधेयकाला मिळालेली नव्हती. यामध्ये महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच या विधेयकाद्वारे लोकसभेच्या जागांची 543 वरून 850पर्यंत वाढवण्याचा यामध्ये प्रस्ताव होता. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर महिला आरक्षण आहे 2029 पासून जी सार्वत्रिक निवडणूक होती त्यामध्ये लागू करण्याचे यामध्ये प्रावधान होतं. 33% महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना म्हणजेच डिलिमिनेशन करण्याचं यामध्ये प्रस्ताव होता. परंतु या विधेयकाच्या बाजूने कमी मतं पडल्यामुळे हे विधेयक फेटाळले गेले आहे. त्यानंतर 106वी घटनादुरुस्ती काय आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. यालाच नारी शक्ती वंदन अधिनियम असे म्हणतात आणि हे 2023मध्ये पारित करण्यात आले होते. याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे महिलांना 33% आरक्षण देण्याचे होते. या आरक्षणाची व्याप्ती म्हणजेच थेट निवडून येणाऱ्या जागांसाठी होती. यामध्ये SC आणि ST या दोघांसाठी आरक्षित असलेल्या जागांमध्येही महिलांसाठी 33% प्रावधान यामध्ये देण्यात आले होतं. नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 अंतर्गत नवीन अनुच्छेद म्हणजेच नवीन आर्टिकल यामध्ये काही समाविष्ट करण्यात आले आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्यामध्ये आर्टिकल 330A म्हणजेच लोकसभेत महिलांसाठी आरक्षण, 332A विधानसभामध्ये महिलांसाठी आरक्षण, 239AA म्हणजेच दिल्ली विधानसभेमध्ये महिलांसाठी आरक्षण आणि 334A आरक्षणाची अंमलबजावणी आणि कालावधी इत्यादींची तरतूद या विधेयकाद्वारे करण्यात आली होती. एक्झाममध्ये आपल्याला प्रश्न येऊ शकतो की 106व्या घटनादुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणते अनुच्छेद कोणते आर्टिकल समाविष्ट करण्यात आलेले आहेत किंवा नाही. तर आपल्याला हे आर्टिकल माहिती पाहिजे. याची अंमलबजावणी म्हणजेच मतदारसंघांची पुनर्रचना केल्यानंतरच या आरक्षणाची अंमलबजावणी होणार होती. याचा कालावधी म्हणजेच हे आरक्षण 15 वर्षासाठी लागू होणार होते. काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत. हे विधेयक संसदेच्या नवीन वास्तूमध्ये मंजूर झालेले पहिले विधेयक आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. याचे विधेयक क्रमांक 128वे घटनादुरुस्ती विधेयक आहे. अधिनियम क्रमांक 106. यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी 29 सप्टेंबर 2023ला झाली होती. राज्यसभा आणि लोकसभेमध्ये सप्टेंबर 2023मध्ये या घटनादुरुस्तीला पारित करण्यात आले होते. तर हे फॅक्ट्स इथे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर डिलिमिनेशन म्हणजेच परिसीमन म्हणजे नेमकं काय आपल्याला माहिती असायला पाहिजे. देशातील किंवा राज्यातील लोकसंख्येतील बदलानुसार लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या सीमा निश्चित करण्याच्या प्रक्रियेला परिसीमन असे म्हणतात. म्हणजेच 2011ची जी जनगणना आहे त्यानंतर ज्या प्रकारे देशाची लोकसंख्या वाढलेली आहे त्यांना गृहीत धरून आपण ज्या प्रकारे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची सीमा निश्चित करतो त्याला परिसीमन असे म्हणतात. याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे एक व्यक्ती एक मत आणि एक मूल्य हे आहे. तर परिसीमन करण्यासाठी केंद्र सरकार परिसीमन आयोग म्हणजेच डिलिमिनेशन कमिशन नेमते. याचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतात. यांना सहकार्य मुख्य निवडणूक आयुक्त आणि राज्यातील जे निवडणूक आयुक्त आहेत ते करतात. परिसीमन आयोगाचे अधिकार काय आहेत की आयोगाने आदेश कायद्याप्रमाणे बंधनकारक असतात आणि त्यांना कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. परिसीमांबद्दल ज्या संविधानामध्ये तरतुदी आहेत त्या पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. आर्टिकल 82मध्ये प्रत्येक जनगणनेनंतर संसद कायद्याद्वारे परिसीमन आयोग स्थापन करते. हा एक महत्त्वाचा आहे.
आणि आर्टिकल 170 नुसार राज्यांमधील विधानसभा मतदारसंघांच्या रचनेबाबत तरतूद दिलेलं आहे. जे आर्टिकल 330 आणि 332 मध्ये ST रिझर्वेशन आहे त्याला पण गृहीत धरून परिसीमन आयोग हे काम करत असते. भारतामध्ये आतापर्यंत 1952, 1963, 1973 आणि 2002 मध्ये डिलिमिनेशन कमिशन स्थापन करण्यात आली होती. आणि सध्या जे आपल्या राज्यामध्ये देशामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या जागा आहेत, जे मतदारसंघ आहेत ते 1971च्या जनगणनेनुसार आहेत. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. 2001 मध्ये 84वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती आणि यामध्ये लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या एकूण संख्येत 2024 पर्यंत कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आपण एक तुम्हाला स्टेटमेंट बेस्ड प्रश्न म्हणून विचारू शकतात. तर आपण इथे हे भारतातील जे डिलिमिनेशन कमिशन आहे, परिसीमन आयोग आहे, यांची यादी दिलेली आहे. यामध्ये पहिला परिसीमन आयोग 1952 मध्ये स्थापन करण्यात आला होता. 1951 मध्ये जी जनगणना झाली होती त्या अनुषंगाने 1952 मध्ये पहिला परिसीमन आयोग स्थापन करण्यात आला होता. याचे अध्यक्ष N. चंद्रशेखर अय्यर होते. दुसरा परिसीमन आयोग 1963 मध्ये JL कपूर अध्यक्ष होते. तिसरा 1973 मध्ये JL कपूर अध्यक्ष होते आणि 2002 मध्ये कुलदीप सिंग अध्यक्ष होते. हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला यामध्ये जोड्या लावा स्वरूपामध्ये प्रश्न येऊ शकतो. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीट MPCचं टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.